नमस्कार सगळ्यांना. स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. चला, दिवाळी संपली, सुट्टी संपली, आता कामाला सुरुवात. आज दिवाळीच्या सुट्टीनंतरचा माझा शाळेचा पहिला दिवस आहे आणि आता सकाळचे 6 वाजलेत आणि मी इथे लंच आणि ब्रेकफास्टची तयारी करते आहे, त्यामुळे खूप गडबड आहे. मी रोज सकाळी 1 ग्लास गरम पाणी आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळते आणि हे पाणी पिताना मी त्याच्या प्रत्येक घोटावरती कॉन्सन्ट्रेट करते, कारण असं केल्याने माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि मला एक वेगळीच एनर्जी मिळते. आज मी नाश्त्याला पोह्यांचा बेत केला आहे. मला आणि अमितला पोहे प्रचंड आवडतात आणि ते करायलाही सोपे असतात, त्यामुळे मी बऱ्याचदा पोहे ब्रेकफास्टसाठी बनवते. तर इथे मी अमितसाठी ब्रेकफास्ट सर्व करते आहे. त्याचा ब्रेकफास्ट करून झाला. आता मी माझा डबा भरायला घेते. मी जेव्हा कुठला गरम पदार्थ डब्यात भरते तेव्हा डब्याचं झाकण लवकर लावत नाही. तो पदार्थ नॅचरली थंड होऊ देते थोडा आणि मग झाकण लावते. नाहीतर सगळा गिचका होतो स्नॅक ब्रेकपर्यंत किंवा लंच ब्रेकपर्यंत. ते मला आवडत नाही, म्हणून मी घरातच तो पदार्थ थंड करून घेते आणि मग झाकण लावते. सकाळची गडबड मला आज उशीर पण झाला होता थोडा आणि अमित पण माझ्यावरती चिडला होता की एवढी गडबड चालली आहे तरी तुला रेकॉर्डिंग करायचंच आहे, व्लॉगिंग करायचंच आहे. पण आता त्याला मी कसं समजावं की तुम्हाला जर मला माझी दिनचर्या दाखवायची आहे तर मला कॅमेरा ऑन ठेवावा लागणार सतत. तर मी शाळेत गेले 7:45 वाजता आणि दुपारी 2:30 वाजता मी माझा लंच केला आणि त्यानंतर आमची ट्रेनिंग होती आणि ती ट्रेनिंग बराच वेळ चालली, म्हणजे आम्हाला संध्याकाळचे 5 वाजले सगळ्यांना घरी जायला. तर आता 5 वाजलेत आणि मी घरी जायला निघाले. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.